नमस्कार मित्रांनो. अतिशय विषय गंभीर आहे आणि गंभीर विषयावर मी चर्चा करणार आहे. जे काय कुणाला मत मांडायचे बिंदास मांडा. मला जे सांगायचे मी ते सांगतोय. जे अंबानी ग्रुपने एव्हिटर गेम बनवली, चिकन रोड गेम बनवली आणि तिला प्रमोट करणारे सेलिब्रिटीज. दुःखाची गोष्ट म्हणजे हे सेलिब्रिटीज ह्या गेमला प्रमोट करतात. आपल्या सामान्य घरातील मुलं, आता तसं पाहिलं तर प्रत्येक घरात 2-2, 3-3 मोबाईल आहेत. 18-18, 20-20, 15-15 वर्षाची मुलं आहेत, ते मोबाईल हाताळतात. त्यांना पूर्ण या दुनियेचं नॉलेज नाही आहे. ते मग सांगतात की 18 वर्षाच्या आतील मुलांना खेळायला नाही आहे. पण बघा मित्रांनो, की ही जी परिस्थिती आहे ही अतिशय गंभीर होत चाललेली आहे. मी बरेचशा ठिकाणी बघितलं आहे की बुवा हे जे प्रमोट करणारे सेलिब्रिटीज आहेत, यांनी जी गेम प्रमोट केली तिला 100% हे मुलं खेळतात. आता बरंचसं बघितलं तर बऱ्याचशा मुलांचे भरपूर म्हणजे 100%, 80% लोकांचे मुलांचे हे अकाउंट आहेत बँकेमध्ये आणि बँकेचे अकाउंट त्या गेमला जॉईंट केले जातात. ती गेम खेळताना ते जॉईंट अकाउंटवरून पैसे जातात. काही ठिकाणी मुलांनी फाशी घेतलेली आहे. हे जे काय चाललंय हे एकदम असं चुकीच्या मार्गाने चाललंय आणि जे प्रमोट करतात ना, हे काय यांना किती पैसा भेटतोय किती नाही माहीत नाही. आता यांना हे सेलिब्रिटी आहे, त्यांच्याकडे कोटी रुपयाने पैसे पडलेले आहेत. पण अशा गेम प्रमोट करून लोकांना कन्फ्यूज करून लोकांना वेगळ्या वळणाला लावून आणि नवीन पिढी खराब करायचं काम हे प्रमोट करणारे सेलिब्रिटी करतायत. अंबानी ग्रुपनी जी गेम काढली चिकन रोड, अतिशय थर्ड क्लास गेम आहे. म्हणजे कुठलीही गेम ही पैसे कमवून देणारी नसतेच. हा पहिला मूळ मुद्दा ध्यानात घ्या, की कुठलीच गेम, रमी कल्चर, कुठलीही गेम असू द्या, याच्यातून कधीही फायदा कधीच होत नसतो. त्याच्यामुळं ही गेम खेळू नका आणि प्लीज करून आपल्या मुलांना, आपल्या घरच्यांना सांगा की ही गेम खेळू नका. आणि प्रमोट करणाऱ्यांचा निषेध म्हणून तुम्हाला जर वाटत असेल की प्रत्येकाने मनापासून व्हिडिओ टाका की प्रमोट करणाऱ्यावर तुम्ही प्रेशर करा की तुम्ही ही गेम करू नका, याचं तुम्ही प्रमोटिंग करू नका. प्लीज करून तुम्ही अशा गेम प्रमोट करून ह्या भावी पिढीला म्हणजे भावी पिढीला तुम्ही या वेगळ्या वळणाला लावू नका प्लीज.